2024 रोजी भव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इच्छुक संघांनी त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन चव्हाणवाडी आणि आंबेडकरवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आक्रमण होते पुन्हा एकदा. निर्णायक सत्रातला खेळ चालू असताना निर्णायक खेळाला सुरुवात झाली ती निनावी मुसरी संघाकडून. मेहरानची चूक दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण मेहरानने एक चूक केली, संघ पूर्ण ढासळला गेला, संघाचं कॉम्बिनेशन खेळलं गेलं आणि त्याचा फायदा झाला तो निनावी मुसरी संघाला. निर्णायक सत्राचा खेळ चालू असताना आता मात्र सेवस्टार संघाच्या उर्वरित खेळाडूंवर जबाबदारी महत्वाची होऊन ठेवते, ती म्हणजे मेहरानला मैदानावरती आणणं, मेहरानचं कमबॅक करणं. आक्रमण होते पुन्हा एकदा. सामना मात्र अतिशय उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन क्षेत्ररक्षक मैदानात आहेत सेवस्टार उक्षी संघाचे आणि दोन क्षेत्ररक्षक मैदानात असताना आक्रमण होते, ज्यानं 2 नंबर जर्सी परिधान केली असा तळापट्टू आक्रमण करतोय, स्कॉर्पिंग किक करण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया झालेले आपल्याला पाहायला भेटले. पाहूया सुपर टॅकल 2 गुण प्राप्त होत आहे सेवस्टार उक्षी संघाला. आणि आता मात्र या ठिकाणी आक्रमण होत आहे सेवस्टार उक्षी संघाकडून. त्यानं 4 नंबर जर्सी परिधान केले असा चढाईपट्टू आक्रमण करतो. पाहूया निदान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी तगडं आव्हान उभं करावं लागणार आहे ते सेवस्टार उक्षी संघाला. पाहूया निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा मध्य रेषेकडे स्थिरावतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया आक्रमण करत असताना थोडासा स्थिरावतो, अंदाज घेतो, हलकासा कटाक्ष बदलच्या दिशेला टाकण्याचा प्रयत्न होतोय तो या चढाईपट्टूकडून आणि बोनसच्या रूपानं भर पडते की सेवस्टार उक्षी संघामध्ये बोनसच्या रूपानं त्याच्या बाहेर. 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना निदान रेषा व्हॅलिड करून 11 नंबर जर्सी चढाईपट्टू आक्रमण करतोय आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया खोलवरचं आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो सेवस्टार उक्षी संघाकडून. आणि 2 गुण प्राप्त होत आहेत. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं, शेवटच्या 3 मिनिटाचा निर्णायक मिनिटाचा खेळ आणि या निर्णायक मिनिटाचा खेळ बाकी असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा निर्णायक खेळ होणं अपेक्षित आहे. सेवस्टार उक्षी संघाकडून चढाई होते निनावी मुसरीच्या प्रांगणामध्ये. निदान रेषा वाईट करत असताना पुन्हा एकदा मध्य रेषेकडून स्थिरावतो, हलकासा अंदाज घेतोय, थोडासा स्थिराव, हलकासा कटाक्ष समोरच्या डिफेंडरवरती टाकून पुन्हा एकदा आपल्या प्रांगणातील खेळाडूंना सूचक इशारा करतोय की मी माघारी परततोय, अशा वेळेला आपलं क्षेत्ररक्षण सजग ठेवा. आक्रमण होतोय पुन्हा एकदा निनावी मुसरी संघाकडून. 4 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच या ठिकाणी छान टॅकल पाहूया. या वेळेला मात्र रेडर स्टेप निश्चित असणार आहे. रेडर स्टेप आहे, सिंगल पॉइंट आणि मेहरान आक्रमण करण्याकरता टेक्निकल पॉइंट दिला जातोय निनावी मुसरी संघाला. आक्रमण होतोय पुन्हा एकदा सेवस्टार उक्षी संघाकडून. निदान रेषा आणि निदान चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं, शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी आहे आणि आक्रमण होतोय सेवस्टार उक्षी संघाकडून. एक मजबूत बांध्याचा असणारा असा चढाईपट्टू आक्रमण करतोय, समोरच्या डिफेंडरवरती थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय सेवस्टार उक्षी संघाकडून. निदान रेषा व्हॅलिड करत असताना हलकासा कटाक्ष बजरच्या दिशेनं मध्य रेषेकडे स्थिरावतोय, पुन्हा हलकी मुकावणी देतोय आणि आपल्या प्रांगणाच्या दिशेनं चकून परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतंय निनावी मुसरी संघाकडून. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत, त्यामुळे निश्चित या ठिकाणी थोडासा दबाव निनावी मुसरी संघावरती, कारण थोड्याशा गुणाची पिछाट आहे आणि ही थोड्याशा गुणाची पिछाट असताना उर्वरित काही मिनिटांमध्ये पिछाट भरून काढायची असा प्रयत्न असतानाच आक्रमण होतोय. 3 क्षेत्ररक्षक मैदान असताना आणि याच वेळेला 2 गुणाची भर पडते निनावी मुसरी संघामध्ये सेवस्टार उक्षी संघाकडून. आणि चालू सामन्याचं 1 मिनिट शिल्लक, सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी पुन्हा एकदा काही सेकंदाचा सामना बाकी असतानाच या ठिकाणी पाहूया बोनस घेऊन द्यायचं. तुला झाले घालवलं ना येडे सर गेली, घालवलं नाही गेली मॅच. आता काय आता लक्ष घेऊन द्यायचं, डुवाऱ्यात होती
घालवलं आणि खुर्द येडे आहेत चले 3+1 जिंकले 4 गुण प्राप्त होत आहेत सेवस्थान उक्षी संघाला आणि आक्रमण होते निनावी मुतून घालवलं आणि खरे तर थोडासा मारले नसतं त्याला एकट्याला गरजेचं होतं अरे एकटाच झाला होता ना तो अशा वेळेला काही सेकंदाचा सामना बाकी आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी बाहेर गेला इथला तुटून काळ घेतला जातोय सेवस्थान उक्षी संघाकडून काही सेकंदाचा सामना बाकी बारीक बारीक चुका झाल्या त्याचा फायदा समोरच्या संघाला निश्चित झाला कारण ज्या वेळेला मेहरान मैदानाच्या बाहेर होता त्यावेळेला मेहरानला जास्तीत जास्त काळ मैदानाच्या बाहेर ठेवणं फार गरजेचं होतं गेली आता काय थोडीशी चूक निनावी मुसरी संघाची झाली आणि निश्चित या ठिकाणी त्याचा फायदा जो झाला तो सेवस्थान उक्षी संघाला सेवस्थान उक्षी संघाचा पुन्हा एकदा दमदार खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो खऱ्या अर्थानं हा अनुभव एक्सपिरियन्स इज द ऑलवेज बेस्ट टीचर ज्याला म्हटलं जातं अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो आणि त्यामुळे अनुभवाचा फायदा निश्चित होतोय तो सेवस्थान उक्षी संघाला वारंवार ज्याला आपण म्हणतो की कित्येक मैदानावरती खेळण्याचा जो अनुभव असतो वेगवेगळे स्किल असतात तिचा निश्चित फायदा होतो सेवस्थान उक्षी संघाला आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी आणि सामना संपुष्ट देतो गुणांक स्थिती अशी आहे सेवस्थान उक्षी 17 आणि निनावी मुसरी 11 तर निश्चित या ठिकाणी 6 गुणांनी जो संघ विजयी होतोय तो सेवस्थान उक्षी संघ आणि पुढील